झूठ का एक्सपोज करना ही मेरा काम है मम्मा. बाय बाय. ठेवली जावं घरात असं ना आणतो आणतो. ओ माय गॉड बॅग राहिली होती. ओ स्प्राईट वा मॅडम मला एकटे ठेवून बॅग घेऊन जा तुमचं स्प्राईट सहित. मागं मागं यावं लागत का. उघडा आहे तर लाव गाडी. हा तदा तदा हा बाय बाय. तर आता मम्मी पप्पा केलेले आहेत सरप्राईज आहे. ते तुम्हा सर्वांना एक सरप्राईज आहे आणि त्या सरप्राईजसाठी आपल्याला तयारी करायची. हॉल असा सजवायचा आहे. म्हणजे थोडा अंदाज तुम्हाला लागला असेल का कुठे गेले. गेस करा तुम्ही. आपण आधी हॉल डेकोरेट करणार आहे. म्हणजे हॉल उद्या करायचं आहे डेकोरेट. कारण की पप्पा मम्मी उद्या येणार आहे. मग त्यासाठी आज फन डे आज. तर मग आज फक्त फनच करणार आहे. आपले कामं करणार आहे घरातली म्हणजे टी व्ही पाहणं. कारण की आता दुसरं काहीच काम मला तरी कळत नाही काय करावं. तर ठीक आहे आता काय करावं. माझ्या मते तरी थोड्या वेळ आहे ना झोप यावी आणि मग टी व्ही पाहावं. ठीक आहे. तर मग आता मी तुम्हाला भेटतो झोपेतून उठल्यानंतर टी व्ही पाहताना. बाय. 2 hours later. तर ठीक आहे आपण आलो आहे आत्ता किचनमध्ये. मी दूध गरम करायला लावलं होतं. तेवढं गरम करायला ठेवू आणि मग आपल्याला तयारी तर करायचीच आहे उद्याची. माझ्या मते तुम्ही आत्तापर्यंत गेस केला असेल कोण होते. होय कोणतं आलं. मी आलो 2च मिनिटात आलो गाईस 2च मिनिट. हे गाईच आत्ता मी बसलो जेवणासाठी आणि मम्मी ऑलरेडी माझ्यासाठी जेवण करून गेली ती. कारलं पोळी आणि त्यासोबत थोडं दूध घेतलं आहे. तर मग आजसाठी हाच आपला डिनर असणार आहे. तर ठीक आहे मी टी व्ही पाहता पाहता डिनर करतो आणि मग मी झोपणार आणि मग आपण भेटू उद्या सकाळी. कारण की आपलं उद्या सकाळी आवरायचं आहे आणि मेन तर तयारी करायची आहे. इथे डेकोरेशन वगैरे करायचे. आता त्याचा विचारही करावा लागेल की कसं करायचं डेकोरेशन याचे. पण ठीक आहे करू आपण याचा विचार. तर आता भेटतो मी डायरेक्ट तुम्हाला उद्या. सो हे गाईच आता सकाळ झाली आहे आणि मी उठून आवरून गाईलाही चारा टाकला आहे. चारा म्हणजे दिवसाचे वाडे. तर ठीक आहे आता आपण जाऊ डेअरीकडं. कारण की ते डेअरी उघडायची. कारण एक वेळेस हे महत्त्वाचं नाही म्हणजे पण महत्त्वाचं डेअरी. कारण की ते दररोज करावंच लागते. तर ठीक आहे आता आपण जाऊ डेअरी उघडू आणि मग डेअरी संपेपर्यंत आपण तिथंच बसणार आहोत. मग परत आपण आपल्या तयारी करायची. त्यासाठी आपण
फुगे वगैरे बाकी सगळं सामान घेतो. चल. सो हे गाईज आता डेअरीचं संकलन पूर्ण होऊन मी आलो दुधाच्या गाडीत, कारण की तसं पण घरी बसून बोरच होणार होतं. तर मग थोडं बाहेर फिरायचं पण होतं. तर मग आलो आहे मी आता चाललो आहे परत घरी. आणि डेकोरेशन करायला सुरुवात करायची, घरी जाऊन पाहिली. त्यासाठी पहिलं आवरावं लागेल घर. तर मग घर आवरू आणि मग पाहू काय करायचं. तर भेटतं आता मी तुम्हाला घरी. तर हे गाईज आता मी फायनली सगळं रेडी झालं, कपडे वगैरे बदलले आणि मी ही रूम आवरलेली म्हणजे पूर्ण. जसं की तुम्ही पाहू शकता, मी ही रूम कालही आवरली होती, आजही आवरली. हा इथलचं थोडं हे करायचं आहे, ठीक आहे. बाकी सगळं एकदम व्यवस्थित करून ठेवले. आता फक्त हे करायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. तेच मी परत कपडे घालणार आहे, कारण की बाहेर जायचे आणि कोण येणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळानंतर आपोआप कळेल कोण येते. आणि जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती येते पण तुम्हालाही वाटेल का एवढ्या ब्लॉगमध्ये हा व्यक्ती एवढ्या वर्षानंतर आलाय. एवढे नाही म्हणता येणार, पण ठीक आहे, एक हिंट देतो, 1 वर्षानंतर ती व्यक्ती येणार आहे. तर पाहू ना तुम्ही ओळखता की नाही. तर आणि हां, मी एका व्लॉगमध्ये त्या व्यक्तीचं उल्लेखसुद्धा केलेला आहे. तर मग आता तुम्हीच गेस करत का ती व्यक्ती कोण आहे. आणि तोपर्यंत मी पुसून घेतो. तर ठीक आहे. तो हे काहीच आता तुम्ही पाहू शकता माझ्या मागं घर कसं चमकत आहे, कारण की पुसलंच तेवढी मेहनत लावली मी त्यासाठी. आणि मला एक गोष्ट कळना, हे कवर जे हेच राहून देऊ काय एक नवं लुक आणू. माझ्या मते एक नवा लुक एक चांगली नवी सुरुवात असते. तर ठीक आहे, आपण एक नवा लुक आणू याला. इन 3, 2, 1 अँड ओके. सो ह्याची लुक बदलली आपण आणि आता माझ्या मते सगळं झालं आहे. आता फक्त थोडं चिल करायचं आहे आपण, कारण की ज्याची वाट पाहतोय तो ती व्यक्ती तर येणार आहे. खराब झालं स्विच आय थिंक, कारण की लाईट. अरे ओके. तर लाईट खराब झाली आहे. आय थिंक लाईट खराब झाली. लाईट नाही म्हणजे हे डिल्लर झालं आहे, कारण की वरती गेलं का होतं आहे, खाली गेलं का जाती. जाऊन देते सोडा. देवाचा दिवा वगैरे लावू आणि ऑल सेट. वी आर रेडी फॉर द वेलकमिंग फॉर आवर गेस्ट. नो गेस्ट ब्रो. तर ठीक आहे, दिवा लावतो मी, तयार होतो आणि मग आपण वेलकम करू एका गेस्ट. तो हे काहीच मला वाटलं होतं का घरी आपल्या गेस्ट घरी येतील, मग त्याला असं सरप्राईज देता येईल, एवढं चांगलं आवरून ठेवलं होतं मी. पण आपलं पंचायत झालंय आपल्या गेस्टच्या भाषेत. तर ठीक आहे, आता हे कपडे सगळं बदलून तयार व्हावं लागणार आहे. मी बदलतो लवकरच पटापट कपडे आणि मग तुम्हाला भेटतो लवकरच. आणि आपला गेस्ट तुम्हाला काहीच वेळेत
करणार आहे. आणि आत्ता वाजले 6:50 म्हणजे 7 वाजले. 7 वाजता आपले गेस्ट येता येतं त्यांचं चांगलं स्वागत झालं पाहिजे. मी आधी उचलून ठेवतो. आऊच. वा नीट झालं. ठीक आहे, चला आता मी पटापट कपडे बदलतो आणि मग भेटतो तुम्हाला लवकरच फटाफट. चला मग मी आता तुम्हाला भेटतो लवकरच फटाफट. आणि आता 3, 2, 1 अँड यो गाईज, तुम्ही पाहू शकता असं काही लुक आहे. हां, हे शूज मी लिटरली सांगतोय मी तुम्हाला की 1 वर्ष मी हे शूज जपून ठेवले. आज पहिल्यांदा घालून राहिलो मी, कारण की त्या गेस्टसाठी मी शूज वाचून ठेवले होते. तुम्ही विचार करू शकता तो गेस्ट किती स्पेशल असेल ज्यासाठी मी हे वाचून ठेवले होते. तर ठीक आहे, आता आपण चाललोय बाहेर, कारण की तो गेस्ट आपल्या बाहेरच भेटणार आहे. तर ठीक आहे, जाऊया. गाईच खूप जोरात बोटचे म्हटलंय. जाऊन ते असलं होतच राहतं. आपण महत्त्वाचं आहे की आपल्या बाहेर जायचं. तर ठीक आहे, नीट जाऊ आणि पटकन जाऊन पटकन. आणि तुम्हाला ते गेस्टही मिळायचं असेल तर मी मिळवतोच. ठीक आहे, चावी भेटली, पण आता जाऊ शकतो. लेट्स गो गाईज. ओके, आता बाहेर जाऊन उभाच राहू. करून काही उपयोग तसा नाही आहे. लाईट 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 आय वॉन्ट टू स्विच एव्हरी लाईट because saving light is most important, more important. तर चला आता मी जाईन तुम्हाला रोड. हे कोणाचे माहिती का? कोणाचे मला नाही माहिती. सही गाईज, आता आम्ही आलो आहोत केशव फार्मवर. ही माझी मम्मी जिने माझ्या बबल्याचं घड्या घातलंय. जाताना पण तेच होतं, येताना पण तेच. आणि हे ते व्यक्ती ज्याला आपण भेटायला आलतो, पण जाऊन मी तो कायम सोबत ते मला दिलं तर झालं पाठवून. मी तर फिरणार इथं. हा, पर्ससाठीच आहे भाऊ मी. आय एम युअर पर्स बॉय. तुम्ही पाहू शकता काय लोक आहे गाईज, म्हणजे एवढी लाइटिंग. आणि त्यात हा माझ्यासारखा नमुना इथं काय करतोय असा प्रश्न तुम्हालाही पडला असं. ते सुद्धा अचानक. आता झालं असं काय, पप्पा मम्मी गाडी घेऊन डायरेक्ट घरी चालले होते. मग घरून डायरेक्ट आम्ही इथे आलो, केशव फार्म. ओके, जे तुम्हाला नगर मनमाड रोडला भेटेलच. तिथं तुम्ही म्हणजे इथं तुम्ही येऊ शकता. आणि इथे कार्यक्रमही घेतला जातो. तर ठीक आहे, आपण याची हीच करू राहिलो, ॲडव्हर्टायझिंग. इथलचा लुक पहा तुम्ही फक्त. वाव, म्हणजे लाईक जसं असली हे असतं तसंच केलं आहे लँटन. तर ठीक आहे, आता मग मी अजून आले नाही. ठीक आहे, ओके. तर आम्ही डिनर करून चाललो घरी. हा, आणली एवढंच काढली आहे तू. बोबिया हे हा हो नीट चल बाबू, श्वासोच्छ्वास श्वास घे. आणि बॉटल तू
नाही कशावर याच्यावर ना वाशूवर नाही या रेल्लो नाही रेल्लो नाही चांगला राहतो हात दिलेला आहे कोपरा काय दरवाजा उघड ना 2 मिनिटं. दररोज उघड नको दररोज उघड चावी हातात आहे ना ते नाही पॅन्ट येते इरा घरी कसे जातो राव घरी तो काय काम आहे सैनिक स्कूल मध्ये काय तेच तर नोकर बिकर ठेवले असते काही त्या मानाने मी चिकन चांगलं खाल्लं माझ्यासाठी पोषक तत्व भेटते पुढं ढकललं त्याच्यातून पडून ते पलीकडे राहिलेली सगळे प्रश्न आहे का बघू उद्यापासून विचारित राहा दिवसभर कायची आहे? विचारले तेवढे ते मला जी शिकवायचं मला असं वाटतंय का तो आहे ना बाई मला शिकवेन मी नाही त्याला मॅथ्स मी तर शिकवते खरंच अल्जेब्रा शिकवशील का मी येतं की मम्मीला रस्ते सांगितलं होतं अल्जेब्रिक एक्सप्लेनेशन येतं मला एक्सप्लेशन नाही एक्सप्रेशन एक्सप्रेशन एक्सप्लेशन इंग्लिश मध्ये कच्चं आहे तर इंग्लिश जाऊ नका काय भावाचं एवढं पक्क आहे तो कसं काय कच्चं राहिलं काय इंग्लिश भावाचं मराठीला पक्का आउट ऑफ तुझ्या भावाला मराठी तुला कसं काय येत नाही सांग मला बरं. इंग्रजी आउट मला ऑफ होते समज सांग चल लंबोदर याचा समज सांग मला चल समज का लंबोदर ना समस्याचे प्रकार सांग तू हा, सांग प्रकार सांग मग मी तू हा. फक्त प्रकार सांग ना ठोकायला तर तुला भारी नाही ठोकायला नाही बाई मला माहिती सगळ्यात शेवटचा जो समास आहे ना तो चौथा समास हा नत्र बहुरी बहुरोई बहुरोई अरे भाऊ मला आठवते राव समास फक्त नाव नाही आठवते एवढी हा मग मोठा भाई तुला तर येत मग बरं का शेतकरी याचा समज सांग ऑप्शन झाला का इकडे बहुरी द्विगु तत्पुरुष आणि नत्र कन्फर्म नाही माहिती पण तत्पुरुष असं काही हाय याला शिकवलं होतं का तुम्ही समज शाळेत शिकवलेलं आहे यो यो ठोकतोय का काय कसं ठोकतोय रे बरोबर खरंच नाही ठोकत आहे मला जेवढं आठवतं शाळेत तेवढं शिकवलेलं आहे बाबू 8वी पर्यंत आहे सांभाळ तू आठवीच्या लय पुढे शिकलाय बा आठवीला वेळ तुम्हाला समज 7वीला म्हणजे मी 8वीचा अभ्यास जसं तू होय अल्जेब्रिक एक्सप्लेनेशन एक्सप्रेशन बाबलू तू शॉक होणार राव घरी जाऊन का 9 वाजे वाजताचे सुयश लाईट लावलेला आहे ना आपला कोणता इकडे याचा लावलेला आहे वाटतं लावलेला आहे ना बाई चंद्रनाथ ॲक्वा लावलेला आहे वर आपला ऐकवाय लई दिवसांनी घराकडे आलो मी आधी सांगतो मी एक वस्तू पण उचलणार नाही ए बा तू काय फुकट आला काय घरी अरे डंबू ओय डंबू अरे डंबू बघ की कसली मोठी मोठी झाली आडत या डंबू डंबू पहिलं सुयशला वाढे काढायचे मी उतरायचं याला आधी उतरा ओय डंबू तिकडं मारीन मी तुला ओय डंबू जिल्हा ठेवून मला मी बाहेर उतरला का? कपटच करून टाकलं ना फार आज म्हणजे कपाट गेलं म्हणजे खायचं बस काही पण ना ओय डंबू अख्खे न वाडे खाल्ले तुम्ही अख्खी अरे उतर ना बा मारीन मला बघते माझ्याकडे तू बघते माझ्याकडे रागानी सुयश पहिले चल मम्मी काही बस आज बस बाबल्या नखरे करू नको माझ्या रागाने बघते पाय करूनच बसले अरे उतर ना भाऊ मला उतरायचंय भाऊ बाहेर आलं का हेडशॉट मारीन मला अरे तू उतरवून कुठून मग उतरतो भाव चल लवकर हा काजू आव
चल ए बबलू चल काय खोल दरवाजा खोल म्हणजे लाईट ऑन कर. मसाजर घेतलंच काय एकदाच. मग आपलं घर होय. होय होय हे आपलं घर होय. होय होय. लाईटी वगैरे ऑन करा. मोठं स्टुडिओ कसा केला असं काहीतरी. स्टुडिओ बिडिओ आखा आहे ना डबळा खाना केलाय त्याचा. चल ये लवकर तिकडचं सामान आणायचं अजून. काय धरायचं बाई. नाही स्ट्रॉबेरी नाही. काय ऐक ना एकच काम राहिले तेवढे करते का म्हणजे उद्याच गेलं तरी चालेल. तेवढं कपडे वरती टाकणं विसरून गेलो होते ह्याचे काम. वॉशिंग मशीन ते स्वेटर टाकलं होतं का? हा ते झटकून टाकून उद्या शाळेत जायला लागलं. नाही हे केलेलं आहे ड्राय केलेलं आहे त्याच्यात. हा मग तर तू मग पिशवीवर टाक ना. ड्राय केलेलं आहे डायरेक्ट थोडं वेळ टाकलं तरी होतं. सो फायनली आता आम्ही आलो आहे घरी आणि तिथं त्यांची चालू आहे काही चालू आहे. ही गोष्ट राहिली हे मारायचं लवकर मारतो फटाफट मारतो पटापट. काय काय चार्जर पाहिजे ना देतो मी. इकडे इकडे आज देतो ना मी देतो ना. तुला काही भरोसा नाही अरे हो माझ्या बॉक्स आहे ना याच्यात खालच्या याच्यात पाय मायवाचे तरी या दोन इथंच तोंड मीच मग इकडं नाही. अरे नाही ना तो मापास ना का पाय तू आहे ना तिकडे हात नको बघ हात नको लो. दॅट इज माय पर्सनल कप्पा. बबलू नाही राह तिकडे बबलू तिकडे नाही. मोठा बाय मोठे 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 ते तिकडे जाते ये नको. बबलूच्या मशीनचं हे माय मग तिथं ते ना पप्पा मम्मीच्या कप्प्यात ते मध्ये नाही का त्या कप्प्यात बबला ऐक ना त्यासाठी हे होतं बरं का माझ्याकडं घे. हे बाई असं काही होतं जे की हवा देते थोडीफार ते नाही का लोणावळ्याला कुठे घेतलं होतं आपण. मी घेतलं होतं पण तसं आंधी बन के आयो. हा बाळा ते माझं आहे काय म्हणजे बाई माझ ते गाड्या त्याचे ते द्यायला जात रे घातलं यूज तर दिलं नाही बा तू. चुपचाप घाला तू ते गाड्या. त्याचं काय करेल फेकून देईन का? हा दे ना भाऊ मला. हा काय बोललंय? वायाला ठेवलेली सांग वायाला ठेवलेले आत्ताचे आज आत्ता याच्याला बोलतो. आता काढलेत मशीन मधून. बॉक्स कुठे हा नाही कालचे नाही आजचे. आज सकाळचे कालचे मी धुवून बॉक्स कुठे गेले. तो बॉक्स तर होतो. हुई माझा बॉक्स भेटला पण आता काही उपयोगाचाच नाही. अख्खा चष्मा गेला त्यामुळे. त्याचा बॉक्स थोडं सांगे पाय ना खोलून येत असं बघ की मोठा बाय काढण्याला पण काहीतरी लिमिट राहतात. कशाचा काढा तर पाहिजे. काय माहिती बरोबर आहे. त्याचा बॉक्स कुठे आहे. इकडे पाय परत ती भाऊ मायापासून लांबच घेऊन जाते राव. कारण की गेट भेटणार आहे आपल्या बाहेर. सॉरी कट सॉरी परत होईल नेहमी. त्याच्या आधी तुम्ही ऐकून घ्या.
आहे